नमस्कार मित्रांनो, तर आज आहे रविवार आणि आज मी आणि माझ्या नवऱ्याने मस्तपैकी काम काढलेलं आहे. तर आज आम्हाला आमच्या गार्डनमधल्या झाडांची मरम्मत करायची आहे. तर जसं की तुम्हाला माहिती आहे मला खूप सारे झाडे लावायला आवडतात. पण आता ते आम्हाला व्यवस्थित लावायचे आहेत. तर हे माझ्याकडे एक रोजमेरीचं प्लांट आहे, जे की आम्ही नर्सरीतून आणल्यापासून तसं कुंडीमध्ये आहे. तर आता आम्ही ते प्लांट ट्रान्सप्लांट करणार आहोत एका मोठ्या कुंडीमध्ये. तर तुम्ही पाहू शकता, त्यापैकी मी झाडांची मुळे मोकळी करून घेतली आहेत. जो काही कचरा होता तो काढला. या त्याच्यानंतर माझ्याकडे असे मनी प्लांट आहेत, ज्याचे मी तुकडे-तुकडे लावले होते पाण्यामध्ये आणि हे हर्ब्स आहेत. हे पण मी एका बिर्याणीच्या मटक्यामध्ये लावले आहेत ॲक्चुअली. आता त्यांना चांगली ग्रोथ आली आहे, तर मी त्यांना सेपरेट ट्रान्सप्लांट करणार आहे वेगळ्या-वेगळ्या कुंड्यांमध्ये. तर हे मी वेगळे करून घेत आहे. तर मित्रांनो प्रत्येक वेळी तुम्हाला नर्सरीतूनच झाडं आणली पाहिजेत असं काही गरजेचं नाही. हे जे तुम्ही झाडं पाहत यापैकी 1 किंवा 2च मी नर्सरीतून आणले. बाकी सारे मी घरी उगवलेले आहेत. जे पण मला झाडं आवडलं त्याची एक फांदी आणून मी घरीच सगळे माझे आवडीची झाडं उगवून घेते. तर मी वर्मी कंपोस्ट पण मागवलेलं आहे आणि आता मी मातीमध्ये वर्मी कंपोस्ट मिक्स करून माझी झाडं लावणार आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे थोडं-थोडं वर्मी कंपोस्ट सगळ्या झाडांना टाकायचं आहे. तर माझं आवडीचं रोजमेरीचं झाड मी पहिल्यांदा लावत आहे. हे झाड खूप चांगलं आहे. केसांसाठी मी हा रोजमेरी यूज करते. माझ्या केसांच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतालच. तर हे झाड मी असं लावलेलं आहे. हे माझे मनी प्लांट्स आहेत, ज्याचे मी तुकडे-तुकडे करून फक्त पाण्यामध्ये ठेवून दिले होते. 8 ते 10 दिवस ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्याला किती चांगली मुळं आलेली आहेत. आता मी एक-एक हे वेगळ्या-वेगळ्या कुंडीमध्ये लावणार आहे. तुम्ही पण अशा प्रकारे मनी प्लांट ग्रो करू शकता. बाजारात ह्याची किंमत 200 ते 250 पर्यंत जाते, पण तुम्ही हे अशा प्रकारे तुमच्या घरीच उगवू शकता. त्यानंतर हा एलोवेरा पण मी लावलेला आहे. आता मी हे 3 वेगळ्या-वेगळ्या मटक्यांमध्ये झाडं लावून दिलेले आहेत. आणि हे जे मी मनी प्लांट ग्रो केले होते, ते तुम्ही पाहू शकता किती चांगल्या प्रकारे त्याला कोंब आलेले आहेत. आता हे एक पिंपळाचं झाड माझ्याकडे आहे, जे की खूप वाढलं आहे, पण मला ते बुशी टाइप पाहिजे म्हणून मी त्याचा शेंडा कट करून घेतला. आता माझ्या सगळ्या झाडांचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. हे माझ्या बाल्कनीतली झाडं आहेत. हे मनी प्लांट ज्याचे तुम्ही पाहू शकता किती चांगल्या प्रकारे वाढलेलं आहे हे झाड. तर झाडांची अशीच काळजी घेत जा आणि मग ते चांगल्या प्रकारे वाढतात. ही अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील आणि झाडांची निगा कशी घ्यायची हे जाणून घ्यायचं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुम्हाला कोणती माहिती पाहिजे, हे मी त्यावर नक्की व्हिडिओ बनवीन.